हॅलो स्टुडंट्स. सो वेलकम टू द न्यू सेशन. आणि आपण या सेशनमध्ये बघणार आहोत की एका शीटमध्ये जर आपल्याला वेगवेगळे मल्टिपल शीट्स आहेत, एका फाईलमध्ये मल्टिपल शीट्स जर आहेत ना, तर त्या मल्टिपल शीट्स एकत्र कशा करायच्या, कंबाईन कशा करायच्या. ओके. आता का कंबाईन करायच्यात पहिले तर ते बघून घेऊया. माझ्याकडे ॲमेझॉन प्रमोशन जे काही माझी कंपनी करते आहे, ऑब्व्हियसली फॉर गेटिंग सम रेव्हेन्यू, काही कमिशन त्याच्यातून भेटण्यासाठी आम्ही हे Amazonचे प्रॉडक्ट्स प्रमोट करतोय. 1 ऑगस्टपासून ते 5 ऑगस्टपर्यंत आमचा परफॉर्मन्स कसा होता त्याचे रिपोर्ट्स जनरेट झालेले आहेत. ओके. त्याचा डेटा आलेला आहे की अ, अ, ते रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे की परफॉर्मन्स कसा झालेला आहे. ठीक आहे. तर फर्स्ट कॉलममध्ये इथं आपण पाहू शकतो की ते डेट आहे. ठीक आहे. कोणत्या दिवशी झालंय. त्याच्यानंतर लोकांनी काय सर्च केलं आहे, कस्टमर्स युजर्सनी ॲक्च्युअल काय सर्च केलं त्याला म्हणतात टॉप क्वेरीज. त्यानंतर आहेत इम्प्रेशन्स, म्हणजे किती लोकांना किती लोकांना माझं वेब पेज किंवा सोशल मीडिया पेज दिसलं जिथं मी Amazonचं प्रमोशन करतोय. किती लोकांनी त्यावर क्लिक केलं, ऑर्डर केलं, त्यांची ऑर्डर डिस्पॅच होऊन शिपमेंटला गेलेली आहे त्यांच्यापर्यंत. ठीक आहे. आणि किती लोकांनी रिटर्न केलं. सेम फॉर्मॅट आहे की 1 तारखेला काय झालं, 2 तारखेला काय झालं, 3ला काय झालं, 4 ऑगस्टला काय झालं आणि 5 ऑगस्टला काय झालं. आता मला काय करायचं आहे, मला ह्या सर्व डेटा अनालाइज करायचा आहे की मागच्या 5 दिवसांमध्ये काय झालेलं आहे, जेणेकरून मी थोडंसं माझी मार्केटिंग स्ट्रॅटेजी इम्प्रूव्ह करून अजून जास्त विचार करेल की प्रॉफिट कसं अर्न करू. हे सगळं करत असताना मला कंबाईनली बघावं लागेल की मी पाचीच्या शीट्स आहेत ना, त्या पाचही शीट्स एकत्र बघाव्यात. म्हणजेच मला एकाखाली एक शीट्स हव्यात. ठीक आहे. आणि मग मी त्याच्यामध्ये अनालिसिस करेल. म्हणजेच मला काय करायचं आहे, प्रत्येक शीटला एकाखाली एक मला अरेंज करायचं आहे आणि कॉलम नेम जे आहे ना, ते कॉलम नेम एकदाच दाखवायचं आहे. ठीक आहे. तर मी असं काय करेल, रोज असं तर नाही करू शकत ना, इथं येईल आणि हे कॉपी करेल आणि फर्स्ट शीटमध्ये पेस्ट करेल, पुन्हा तिसऱ्या शीटमध्ये कॉपी करेल, इथं पेस्ट करेल. असं तर नाही करू शकत, राईट. आणि माझ्याकडे जे डेटा येतोय किंवा जे परफॉर्मन्स होणार आहे ते डेली बेसिसवर होणार आहे. ठीक आहे. उद्या मी तुम्हाला 6 ऑगस्टचा डेटा देणार, 7 ऑगस्टचा, 8 ऑगस्टचा असं देणार आहे. तर इमॅजिन करा, माझ्याकडे सिंगल डेजचे रिपोर्ट आहेत आणि मी तुम्हाला म्हणतो की मला वीकली प्रोग्रेस पाहिजे, किंवा 5-6 महिन्यानंतर मी तुम्हाला सांगतो की मला मंथली प्रोग्रेस पाहिजे. तर तुम्ही मला बेसिकली मंथ वाईज अनालिसिस करून दाखवणार की कसं पुढे होणार आहे, कसं नाही होणार आहे, राईट. तर हे सगळं करण्यासाठी पायथनचा एक कोड लिहूयात आपण, जेणेकरून ऑटोमॅटिकली आपल्याला त्या फाईल्स कशा मल्टिपल शीट्स एका फाईलमधल्या कशा कंबाईन होतात ते दिसेल. हा कोड पाठ करायची काही गरज नाहीये. सिम्पल इथं काय केलेलं, मी पांडास नावाची लायब्ररी वापरलेली आहे. त्याच्यानंतर सिम्पल मी माझा पाथ दाखवला आहे. ठीक आहे. जिथून मला मेन फाईल ओपन करायची आहे. त्या फाईलमध्ये ह्या शीट्स आहेत ज्या मला कंबाईन करायच्या आहेत. त्या सगळ्या शीट्सच्या नावं आहेत तिथं. ठीक आहे. शीट्सच्या नावं दिल्याच्या नंतर कॉनकॅट नावाचा एक फंक्शन वापरला आहे, ज्याच्या थ्रू मला डायरेक्टली सर्व शीट्स एकाखाली एक पेस्टेड येतात. प्रोव्हाइडेड इग्नोर इंडेक्स इक्वल्स टू ट्रू केल्यामुळं माझा जो कॉलम आहे ना, कॉलम नेम्स, ते कॉलम नेम्स एकदाच येतात. ठीक आहे. एवढं केल्याच्या नंतर मग मी काय केलेलं आहे, फाईल कंबाईन झालेली आहे ती एका कंबाईन शीट्स नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली आहे आणि ती एका पर्टिक्युलर नवीन एक्सेल शीटमध्ये स्टोअर पण केली. आता माझ्याकडे मी एक नवीन व्हेरिएबल फाईल डिफाईन केलं आहे, ज्याच्यामध्ये माझ्याकडे सर्व सर्व काही रोज आहेत जे मल्टिपल शीट्समध्ये होते, ते एकाखाली एक आलेले आहेत आता. ठीक आहे. तर हा आपण पायथन कोड बघितलेला आहे, ज्याच्या थ्रू मला मल्टिपल शीट्स एकत्र करता येतात. आता मी माझ्या पुढच्या लेक्चर्समध्ये ज्यावेळेस असे फाईल्स एकत्र आणून तुमच्यासमोर दाखवेल, पण तुम्हाला देताना वेगवेगळे फाईल्स शेअर करेल. ठीक आहे. तर त्यावेळेस तुम्हाला कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. तुम्हाला जर मल्टिपल एक्सेल शीट्स भेटलेल्या असतील तर तुम्ही त्याला सहजपणे कंबाईन करू शकता. ओके. चालेल. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.